कारण का आज जी चर्चा केली जाते की सत्तेत असणाऱ्या एका मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी तिथं कारवाई केली गेली. आता कारवाई केली गेली एका पक्षाला डोक्यात ठेवून, पण कोलॅटरल डॅमेज दुसरा सुद्धा पक्ष त्या ठिकाणी झाला. त्यामुळे दोन पक्ष त्यामुळे अडचणीत आले. आता राजकीय हेतूतून ही कारवाई केली आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठीच ही कारवाईचा उपयोग केला जाईल का खऱ्या अर्थाने खऱ्या तौरावर त्या ठिकाणी कारवाई करून अशा घटना पुढे घडणार नाही हे बघितलं जाईल, हे आपल्याला बघावं लागेल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, हे पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळालेलं आहे, मित्र पक्ष असणारा एक लहानसा पक्ष त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे. त्याच्यामध्ये आज मित्र असणारा पक्ष उद्या जाऊन काय त्याचं होईल हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला कळेल. पण ह्या ज्या कुरबुड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात सत्तेतल्या मित्रपक्षांवर केल्या जातील असं आम्हाला कळालेलं आहे.